उन्हाचा पारा 43 अंशांवर. नवापूरचे नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन. नवापूर शहरात सध्या उन्हाचा पारा तब्बल 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला असून वाढत्या उष्णतेमुळे शहरातील पाणी साठ्यावर ताण निर्माण झाला आहे. शहराला जीवनदायिनी ठरणाऱ्या रंगावली नदी व धरणातील पाणीसाठा उन्हाच्या तीव्रतेमुळे झपाट्याने कमी होत असल्याने नवापूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी सांगितले की सध्या शहराचा पाणीसाठा मर्यादित असून रंगावली धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत आहे. अशा परिस्थितीतही नवापूर शहरात नागरिकांना दिवसातून 2 वेळा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ही सुविधा कायम ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी जबाबदारीने पाण्याचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण खरोखरच भाग्यवान आहोत की एवढ्या कडक उन्हातही शहरात 2 वेळा पाणी मिळत आहे. अनेक शहरांमध्ये एकदाच पाणी पुरवठा होतो तर काही ठिकाणी टँकरवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून प्रत्येक थेंब जपणे ही काळाची गरज आहे, असे नगराध्यक्षांनी म्हटले. नागरिकांच्या सोयीसाठी नवापूर नगरपालिकेकडून शहरातील विविध भागांमध्ये बोरवेलची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र वाढत्या वापरामुळे पाण्याच्या मोटारी जळण्याच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. अंगणात किंवा रस्त्यावर अनावश्यक पाणी शिंपडू नये. वाहन धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरणे टाळावे. नादुरुस्त पाण्याचे नळ तात्काळ दुरुस्त करावे. घरगुती वापरात पाण्याची काटकसरीने बचत करावी. माझी सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे की पाणी हेच भविष्यातील सर्वात मोठे साधन आहे. आज पाणी जपले तरच उद्या शहराची पाण्याची गरज पूर्ण होऊ शकेल, असे आवाहन नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी केले. वाढत्या तापमानामुळे शहरात उष्माघात, पाण्याची टंचाई व विजेच्या समस्यांचा सामना करावा लागत असताना नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून पाणी बचतीची सवय अंगीकारावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवापूर शहरातील तमाम माझ्या बंधू भगिनी वडीलधारी मंडळींना पुन्हा मी एक विनंती करतो की सध्या उन्हाचे दिवस चालू आहे. आपण खूप नशीबवाले आहोत की दर दिवसाला पाणी येत आहे आणि जेवढं पाणी पाहिजे तेवढं मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न करतात. परंतु उन्हाळ्याचे दिवस आहे, पाण्याची पातळी ही खालावलेली आहे. नदीमध्येही सध्या पाण्याचं स्रोत कमी झालेला आहे. म्हणून एकच सांगेल की इतर शहरामध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे, पण आपल्या नवापूर शहरामध्ये आज तरी ती परिस्थिती नाही आणि आम्ही ती येऊही देणार नाही. दिवसाला पाणी देण्याचा प्रयत्न करू. परंतु उन्हाळ्याचे दिवस असल्याने ऊन एवढं पडतं आहे तर त्यात बोरिंगच्या मोटरी, विहिरीमधील मोटरी हे जळण्याचे प्रमाण वाढलेलं आहे आणि ऊन वारा हे बदलत्या वातावरणामुळे विद्युत तारा या खंडित होत असतात. म्हणून पाण्याचं जो आपण टाईम ठरवलेला आहे तो थोडंसं मागे पुढे होत आहे. तरी एकच विनंती करेल की आपण पाण्याचं प्रमाण कमीत कमी कसं वापरता येईल, म्हणजे जेणेकरून सडा अंगणामध्ये जो टाकतो, गाड्या धुतो, ते कमी करावं. एवढ्या 1 ते 1.5 महिना पाण्याचा वापर एकदम जपून करा, हीच माझ्या मायबाप जनतेला करेल. कारण भविष्यात पाण्याशिवाय आपलं हे जीवन नाही आणि पाणी जेवढं जपून वापराल तेवढंच हे जास्त दिवस टिकणार आहे. जास्त पाणी येत आहे म्हणून आपण कसाही वापर करू हे करू नका, एकच परत विनंती करेल. आणि जास्तीत जास्त शहराला पाणी पुरवठा हा कसा देता येईल हा प्रयत्न आमचा नवापूर नगरपालिकामार्फत पूर्ण आमचं जी नगरसेवक लोकांची टीम आहे ती देण्याचा प्रयत्न करते आणि प्रशासनही करीत आहे. परत आणखी एक विनंती करेल, जर पाण्याचा जो टायमिंग असेल तो चुकत असेल तर तो एक विद्युतमय किंवा पाण्याच्या मोटरी खराब झाल्या असेल तर होत आहे. म्हणून तुम्हीही तेवढं सहकार्य करणं गरजेचं आहे, हीच परत विनंती करेल. परत आपल्याला विनंती करतो की पाणी जपून वापरा, भविष्यात पाण्याशिवाय पर्याय नाही. आणि आपण नवापूर शहराला खूप आपण समाधानी आणि भाग्यशाली आहोत की पाणी हे खूप आहे, मुबलक आहे. परंतु वाढत्या तापमानामुळे हे पाणीचं जे नियोजन येतं थोडंसं चुकत आहे. म्हणून नवापूर नगरपालिकेला, प्रशासनाला आपण सर्वांनी मदत करावी ही विनंती. धन्यवाद.